हां हालेलुया. भेटलं का तुम्हाला? वाचा 1 ते 3. दार्यावेश राजाने आपल्या मर्जीप्रमाणे आपल्या सर्व साम्राज्यात 120 प्रांताधिकारी नेमिले, त्याचवरती अध्यक्ष नेमिले. दानियल त्यापैकी एक होता. राजाने काही नुकसान होऊ नये म्हणून प्रांताधिकाऱ्यांनी आपला हिशोब त्या तिघास द्यावा असे ठरविले. दानियल त्या अध्यक्षात व प्रांताधिकाऱ्यात श्रेष्ठ ठरला, कारण त्याच्या ठाई उत्तम आत्मा वसत होता. त्याला सर्व राज्यावर नेमावे असा राजाचा विचार होता. 3 पर्यंत वाचले ना. दुसरा वचन वाचा बघा. दुसरा वचन. त्याचवरती अध्यक्ष नेमिले, दानियल त्यापैकी एक होता. हालेलुया. दारावेश म्हणून एक राजा होता. त्या देशामध्ये दारावेश नावाचा एक राजा होता. त्याने 3 अध्यक्ष नेमलेले होते. 3 अध्यक्ष नेमलेले होते. त्यातून एक अध्यक्ष दानियल नावाचा एक व्यक्ती होता. हालेलुया. दारावेश राजा त्या देशामध्ये राज्य चालवत होता. त्याने 3 अध्यक्ष नेमले. त्या 3 अध्यक्षापैकी एक अध्यक्षाचं नाव काय? दानियल म्हणून. हालेलुया. आता 4 ते 8 पर्यंत वाचा. असे असता राज्यकारभारासंबंधाने दानियेला विरुद्ध काही निमित्त शोधण्याचा प्रयत्न त्या अध्यक्षांनी व प्रांतिधारकांनी चालविला, पण त्यास काही निमित्त किंवा दोष सापडेना, कारण तो विश्वासू नसून त्याच्या ठाई काही चुकी किंवा अपराध सापडला नाही. तेव्हा ती मनुष्य म्हणाले, या दानियेला विरुद्ध काही निमित्त काढता येणार नाही, मात्र त्याच्या देवाच्या नियम संबंधाने त्याच्या विरुद्ध काही निमित्त काढता आले तर येईल. हालेलुया. किती पर्यंत असेल? 6 पर्यंत ना. हालेलुया. दानियल त्या राजाचा खाली एक अध्यक्ष होता. अध्यक्ष असल्या कारणाने आता कोणाला तरी एक मोठा चांगला पोस्ट भेटलेला असतं, चांगली नोकरी भेटलेली असते. त्याच्या पाठीमागनं त्याला त्या नोकरीतून काढण्याचे लय लोक असतात ना, त्याच्यावर जाळणारे लोक असतात ना. त्या नोकरीतून त्याला खाली फेकावे, त्या नोकरीतून त्याला काढावे, त्या अध्यक्ष स्थानातून त्याला जुगारले, म्हणजे खाली तिथून तो काढलं जावं म्हणून ते लय लोक त्याच्या विरुद्ध होते, दानियेलाच्या विरुद्ध. 4 वचन वाचा. असे असता राज्यकारभारासंबंधाने दानियेला विरुद्ध काही निमित्त शोधण्याचा प्रयत्न त्या अध्यक्षांनी व प्रांतिधारकाने चालविला, पण त्यास काही निमित्त किंवा दोष सापडेना. हालेलुया. त्याच्यासोबत असलेले अध्यक्षांनी प्रांताधिकाऱ्यांनी त्याच्यासोबत असलेले अध्यक्ष सुद्धा याच्याकडून काहीतरी चूक सापडेल का, याचं चूक सापडलं तर आम्ही राजाला जाऊन सांगू. राजा नंतर याचं चूक पाहून याला त्या अध्यक्ष स्थानातून खाली फेकेल, असं त्यांनी दानियेलाचा चूक शोधत होते. त्याची सोबती, दानियेलाची सोबती आणि ते प्रांताधिकारी लोक. हालेलुया. वाचा पुढे 5-6. तेव्हा ती मनुष्य म्हणाली, या दानियेला विरुद्ध काही निमित्त काढता येणार नाही, मात्र त्याच्या देवाच्या नियम संबंधाने त्याच्या विरुद्ध काही निमित्त काढता आले तर येईल. हालेलुया. दानियल हा असा व्यक्ती होता की एकही चुकामध्ये न सापडणारा व्यक्ती होता. हालेलुया. दानियेलाने असं लोकांच्या डोळ्यासमोर एकही चूक न करणारा व्यक्ती होता. त्याची चूक सापडण्यासाठी, त्याची चूक बघण्यासाठी लय प्रयत्न केले, पण त्याची चूकच सापडणार होती. आता काय करायचं? दानियल काय करणार होता? 3 वेळा प्रार्थना करणार होता. हालेलुया. दानियल देवावर विश्वास करणारा होता. दिवसातून 3 वेळा प्रार्थना करणारा होता दानियल. तर चुकामध्ये आम्हाला सापडेना, याचा चूक एकच भेटेल आम्हाला. आज दिवसातून 3 वेळा प्रार्थना करतो ना, त्या देवाविषयी त्याला चूक सापडेल आम्हाला. याचं चूक आम्ही याला चुकामध्ये आम्ही पकडून घेऊ म्हणून प्रार्थनेविषयी त्याचा विरोध करतात त्याला. वाचा पुढे वाचा. मग हे अध्यक्ष व प्रांतिधारी राजाकडे जमावे आले व त्याला म्हणाले, दारावेश महाराज चिराईवासा, राज्यातले सर्व देशाध्यक्ष, नायक, अधिपती
अधिपती, प्रांताधिकारी, मंत्री व सरदार यांनी असा विचार केला आहे की अशी एक राजाज्ञा व्हावी व अशी सक्त द्वाही फिरवली जावी की हे राजा 30 दिवस पर्यंत आपल्याशिवाय कोणीही देवाची अन्यथा मानवाची आराधना कोणी करेल तर त्यास सिंहाच्या गुहेत टाकावे. हालेलुया. बघा आता काय करत आहे. जर राजाला सोडून, हालेलुया, दानिएलाचा चूक कसा पकडत आहे बघा. दानिएल दिवसातून 3 वेळा प्रार्थना करणारा व्यक्ती होता. देवावर विश्वास करणारा, ते सुद्धा एकटाच देव परमेश्वरावर विश्वास करणारा आणि दिवसातून 3 वेळा प्रार्थना करणारा व्यक्ती होता. त्याचा चूक सापडेना म्हणून त्याच्या प्रार्थनाविषयी चूक शोधत आहे की असा चूक त्याचा चुकामध्ये त्याला पकडत आहे की राजाला असा नियम काढत आहे की तू राजा आहे ना, तुझं सर्व लोक ऐकले पाहिजे. या गावामध्ये राहणारे सर्व लोक तुझे ऐकले पाहिजे. तू असं कानून काढ, असा कायदा काढ की 3 महिनेपर्यंत, किती 3 महिनेपर्यंत, 30 दिवसपर्यंत, 30 दिवसपर्यंत राजाला सोडून कुठल्याही देवाला नमन करायचं नाही, प्रार्थना करायची नाही, नमन करायची नाही, राजाला सोडून. हालेलुया. 30 दिवसापर्यंत, हालेलुया, 30 दिवसापर्यंत राजाला सोडून कुठल्याही देवाला, मूर्तीला असू दे, जिवंत परमेश्वराला असू दे, राजाला सोडून कुठल्याही देवाला नमन करायचे नाही, प्रार्थना करायची नाही. हालेलुया. वाचा 5वं वचन वाचा बघू. आराधना कोणी करेल तर त्या सिंहाच्या गुहेत टाकावे. 5वं वचन का? नाही, 7वं वचन. 5वं वचन. 5वं वचन. तेव्हा ती मनुष्य म्हणाली, या दानिएला विरुद्ध काही निमित्त काढता येणार नाही, मात्र त्याच्या देवाच्या नियम संबंधाने त्याच्या विरुद्ध काही नियम काढता आले तर येईल. बघा, देवाच्या विषयी त्याचा काहीतरी विरोध आम्हाला काढता येणार म्हणून ते प्रयत्न करत आहे. पुढे वाचा 6वं वचन. 6वं वचन. मग हे अध्यक्ष व प्रांताधिकारी राजाकडे जमावे आले व त्याला म्हणाले, दारावेश महाराज किराई बसा. राज्यातले सर्व देशाध्यक्ष, नायक. थांबा इकडं. ते दानिएला जवळ येऊन म्हणत आहे, दानिएलाचे सोबती आणि प्रांताधिकारी येऊन म्हणत आहे, राजा तू चिरंजीवी असू. पुढे वाचा, चिरंजीवी पासून पुढे. राज्यातले सर्व देशाध्यक्ष, राज्यातले सर्व देशाध्यक्ष, वाचा, नायक, अधिपती, प्रांताधिकारी, मंत्री व सरदार यांनी असा विचार केला आहे. हे सर्व लोकांनी काय विचार केला आहे की 30 दिवसापर्यंत, हालेलुया, हे सर्वजण म्हणून काय विचार केला आहे की 30 दिवसापर्यंत राज्याला सोडून कुठल्याही देवाला नमन करायचे नाही, प्रार्थना करायची नाही, आराधना करायची नाही. 30 दिवसापर्यंत. वाचा पुढे वाचा. अशी एक आज्ञा व्हावी व अशी सक्त द्वाही फिरवली जावी की हे राजा 30 दिवस पर्यंत आपल्याशिवाय कोणाही देवाची अन्यथा मानवाची आराधना कोणी करेल तर त्या सिंहाच्या गुहेत टाकावे. देवाची अन्यथा मानवाची सेवा पण करायची नाही, प्रार्थना पण करायची नाही, आराधना पण करायची नाही. 30 दिवसापर्यंत. दानिएला कोण होता? 3 दिवसातून 3 वेळा प्रार्थना करणारा व्यक्ती होता. आता असं कानून आला, कायदा आला की प्रार्थना करायची नाही, आराधना करायची नाही आणि कुठल्या देवाला किंवा मानवाला सेवा करायची नाही, अशी आज्ञा आली राजाकडून. मी सर्व त्याला सूचना देत आहे, प्रांताधिकाऱ्याने सर्व त्याला राजाला सूचना देत आहे. वाचा पुढे वचन. तर महाराज ही द्वाही मंजूर करा, फरमानावर सही करा, म्हणजे मेदी व पारशी यांच्या कधी न पलटणाऱ्या कायद्याच्या व्यवस्थेप्रमाणे हा ठराव पालटावयाचा नाही. तेव्हा दारावेश राजाने फरमानावर व द्वाहीवर सही केली. या फरमानावर सही झाली आहे असे दानिएलाने ऐकले. तेव्हा तो आपल्या घरी गेला आणि त्याच्या खोलीतल्या खिडक्या यरूशलेमच्या दिशेकडे
त्याने आपल्या नित्यकर्माने दिवसातून 3दा गुडघे टेकून प्रार्थना केली. थांबा. हालेलुया. या वचनामध्ये काय सांगत आहे बघा. तसा कायदा आला, तसा कानून आला, तरी सुद्धा दानिएल काय करत आहे? आपल्या घरी जात आहे. आपल्या रूमामध्ये जाऊन खिडकी ओपन ठेवून, खुल्या ठेवून, ते वरच्या माळीमध्ये जाऊन गुडघे टेकून तो प्रार्थना करत आहे. हालेलुया. तसला कायदा आला, कानून आला, तरी सुद्धा ते कायद्या कानूनाला न भीता, राजाला न भीता, त्याने दानिएलाने काय केले? प्रार्थना केली देवाची, जिवंत देवाची प्रार्थना केली. हालेलुया. बघ त्याचं धैर्य बघा, देवावरचा विश्वास बघा, आणि कसं प्रार्थनेमध्ये तो विश्वासात आहे बघा. हालेलुया. वाचा पुढे वचन. व आपल्या देवाचा धन्यवाद केला. त्यावेळी ती मनुष्य जमावे आली. तो दानिएल आपल्या देवाची प्रार्थना व आराधना करीत आहे असे त्यास आढळून आले. तेव्हा ते राजाजवळ जाऊन त्याने फिरवलेल्या द्वाहीविषयी त्यास म्हणाले, महाराज, 30 दिवसापर्यंत जो कोणी आपणाशिवाय कोणा देवाची अन्यथा मनुष्याची आराधना करेल त्यास सिंहाच्या गुहेत टाकावे, अशी द्वाही आपण फिरवली ना? राजाने उत्तर दिले की मेदी व पारशी यांच्या न पलटणाऱ्या कायद्याप्रमाणे हे निश्चित ठरवले आहे. तेव्हा ते राजास म्हणाले, महाराज, पकडून आणलेल्या यहुद्यांपैकी तो दानिएल म्हणाला, आपणाला व आपण सही केलेल्या द्वाहीला जुमानीत नाही, तर तो नीतीचा प्रार्थना करीतो. थांबा ताई. हालेलुया. थांबा जरा.